लाडकी बहीण योजना अतिशय मोठी आनंदाची बातमी, कारण की राज्य शासनामार्फत 2 ते 3 बघा 2 ते 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण की लाडकी बहीण योजनेबरोबरच 3 योजनांचे बघा 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बघा देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले ते जाणून घ्या। बघा महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, बघा अतिशय आनंदाची बातमी, तुमच्या बँक खात्यावर जून महिन्याचा हप्ता बघा जून महिन्याचा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 3000 कोटी रुपयांचा बघा 3000 कोटी रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत वर्ग केला जाणार आहे। बघा 3000 कोटी रुपयांचा निधी बघा 3000 कोटी रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले। बघा लाडकी बहीण एकनाथ शिंदे काय सांगतात बघा लाडकी बहीण योजना बघा लाडकी बहीण योजना सोबत अजून 2 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। बघा जर तुम्हाला कोणत्या योजनांचे पैसे जाणून घ्यायचे असेल त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला सर्व अपडेट्स कळेल। बघा गॅसचे 830 प्रमाणे बघा एकूण 3 हप्ते तुमच्या बँक खात्यावर राज्य शासनामार्फत वितरित होणार। बघा पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे गॅसची 830 बघा अन्नपूर्णा योजना बघा अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावर 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही। बघा त्यासाठी 2 ते 3 अटी ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला 40,000 रुपये बघा तिसरी योजना आहे ती 40,000 रुपये तुमच्या बँक खात्यावर लाडकी बहीण कर्ज योजना बघा लाडकी बहीण कर्ज योजना आहे। त्यामुळे तुम्हाला जे तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी कर्ज भेटणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण की राज्य शासनामार्फत 35% यासाठी सूट देण्यात आलेली आहे। बघा 35% यासाठी सूट देण्यात आलेली, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण की 35% तुमचं कर्ज माफ होणार आहे। बघा त्याचप्रमाणे जर तुम्हाला आतापर्यंतचे बघा 11 हप्ते जर आले असतील तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। जर तुम्हाला 11 हप्ते जर आले असतील तरच तुम्हाला जो 40,000 बघा जे 40,000 आहे ते तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अन्यथा 40,000 रुपये जमा होणार नाही। बघा त्याचप्रमाणे बघा गॅसचे 830 बघा गॅसचे 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते बघा 3 हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण की जर तुम्ही तुमच्या नावावर जर PM बघा PMचा जर गॅस असेल तर म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो गॅस दिला जातो बघा जो गॅस दिला जातो तो गॅस जर तुमच्याकडे तो गॅस जर तुम्हाला भेटलेला असेल तरच तुम्हाला जी सबसिडी आतापर्यंत जी 300 रुपये सबसिडी भेटत होती ती आता पूर्णपणे मग 100% सबसिडी भेटायला सुरुवात झालेली आहे। बघा 100% सबसिडी जी भेटायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही। बघा त्याचप्रमाणे बघा जे आतापर्यंत तुम्हाला जर 11वा हप्ता जर भेटला असेल बघा तर ते फक्त तुम्हाला 1,500 रुपये बघा 1,500 रुपये भेटले असेल। 11वा हप्ते म्हणजे 1,500 रुपये 11 हप्ते ही तुम्हाला 1,500 रुपये भेटले असेल। बघा त्याचप्रमाणे जे तुमचा 12वा हप्ता आहे ती तुम्हाला 3,000 रुपये मिळणार। बघा 3,000 रुपये मिळणार। 3,000 रुपये का मिळणार तर लाडकी बहीण योजनेला बघा लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। बघा 1 वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे तुम्हाला जे हप्ता आहे तो 3,000 रुपये मिळणार। बघा जो हप्ता आहे तो 3,000 रुपये मिळणार, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, कारण की 1,500 रुपये तुमचे पहिले बँक खात्यावर जमा होत होते। बघा 1,500 रुपये पहिले जमा होत होते ते आता 3,000 वर गेले आहे। बघा 3,000 वर गेले आहे, कारण की लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे। बघा 1 वर्ष पूर्ण झाले आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला गॅसचे पैसे पाहिजे असतील बघा गॅसचे जर पैसे पाहिजे असतील तर तुमचं स्टेटमेंट काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे। बघा स्टेटमेंट काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे। जर स्टेटमेंट काढलेलं असेल तरच तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार। बघा पैसे जमा होणार, अन्यथा पैसे जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला जे काही स्टेटमेंट बघा जे स्टेटमेंट आहे जी गॅसचं तुमच्या नावावरचं स्टेटमेंट आहे ते तुम्हाला लवकरात लवकर काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे। बघा
जर काढून आणलं नसेल तर लवकरात लवकर काढून आणा, कारण की तुमच्या बँक खात्यावर जे पैसे वितरित होणार आहेत त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर हे काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे बघा। त्याचप्रमाणे बघा जो 11वा हप्ता आहे बघा, तो तुम्हाला मेचा 11वा हप्ता तुम्हाला मिळालाच असेल। 12वा हप्ता बघा, 12वा हप्ता म्हणजेच 17 जिल्ह्यांमध्ये बघा, 17 जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे बघा त्यात तुमचा जिल्हा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा। त्याचप्रमाणे बघू शकता जो तुमचा 12वा हप्ता आहे बघा, 12वा हप्ता आहे। त्याचप्रमाणे जो 12वा हप्त्याचं वितरण आजपासून बघा, आजपासून वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात बघा डीबीटी पद्धतीने तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही। त्याचप्रमाणे बघू शकता जो तुमचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, त्यासाठी तुमचं KYC बघा, KYC पूर्ण बघा, KYC पूर्ण असायला हवं। जर KYC पूर्ण नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार नाही, अन्यथा जर तुमचं KYC पूर्ण असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पूर्ण म्हणजे KYC जर पूर्ण असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहे, नाहीतर पैसे वितरित होणार नाही। कारण त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर KYC पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे। जर KYC पूर्ण असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहे, अन्यथा पैसे वितरित होणार नाही। त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असेल, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर बघा KYC करणं अत्यंत आवश्यक आहे। जर KYC असेल तर तुमच्या बँक खात्यावर जो 12वा हप्ता आहे बघा, आतापासून नवीन नियम लागू केलेला आहे, जो 12वा हप्ता आहे तरच तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, अन्यथा जो 12वा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावर जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमची KYC झालेली आहे का ते लवकरात लवकर चेक करणं अत्यंत आवश्यक आहे। जर चेक असेल तरच तुमच्या बँक खात्यावर जो हप्ता आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा हप्ता वितरित होणार नाही। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। ती कोणती कामे आहे ती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे बघा। KYC व आधार अपडेट बघा, आधार अपडेट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर आधार अपडेट असेल तर तुमच्या बँक खात्यावर जो हप्ता आहे तो पडायला सुरुवात झालेली आहे बघा। जर आधार अपडेट असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे, अन्यथा तुमच्या बँक खात्यावर हप्ता पडणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हप्ता बघायचा आहे पडलेला आहे की आजपासून तो सुरुवात झालेली आहे बघा, आजपासून हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही, लवकरात लवकर तुमचा हप्ता बघणं अत्यंत आवश्यक आहे। जर हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही। त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन बघू शकता की हप्ता पडलेला आहे की नाही, व बँक खाते लगेच चेक करा बघा, बँक खाते लगेच चेक करा बघा। चेक जर असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत, अन्यथा पैसे वितरित होणार नाही बघा, अन्यथा पैसे वितरित होणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर चेक असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहे। तो तुमचा आधार अपडेट असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये 3 योजनांचे पैसे व लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा 830 प्रमाणे एकूण 3 हप्ते म्हणजे 2490 रुपये बघा, 2490 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करायची गरज नाही। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब केलं तर सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या या नवीन चॅनलवर मिळत राहतील। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात प्रथम घेऊन येत असतो। त्यामुळे लगेच तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की आपण सर्व योजनांचे महत्त्वपूर्ण आणि व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यामुळे लगेच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका। भेटत राहू अशाच नवीन सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।